गुड आफ्टरनून. सो लास्ट लेक्चरला आपण IDS हा चॅप्टर स्टार्ट केलेला. त्याच्यामध्ये आपण IDSची कन्सेप्ट बघितलेली, इंट्रोडक्शन बघितलेलं, ते थ्रेड्स टाईप कोणते आहेत ते बघितलेलं. त्यानंतर त्यामध्ये अटॅक्स हे टाईप बघितले. त्यानंतर कसं ते डिटेक्ट करतात आणि त्याचं जनरेशन्स कोणते कोणते होते. त्यानंतर त्याचे टाईप्स कोणते आहेत, त्याचे मॉडेल्स कोणते, डिटेक्शन मॉडेल्स. त्याच्यामध्ये 3 मॉडेल्स आहेत, HRDS आहे, NIDS आहे, AD आहे. त्यानंतर त्याचे सिग्नेचर डिटेक्शन मॉडेल आणि त्यानंतर ॲनोमली डिटेक्शन मॉडेल, हे 2 मॉडेल आपण त्यामध्ये बघितलेले. ठीक आहे. सो हे डिटेक्शन मॉडेल होते ते बघितले. त्यानंतर IDSचे फीचर्स आपण बघतो. काय फीचर्स आहेत IDSचे, त्यामध्ये युजर इंटरफेस ते प्रोव्हाइड करतात. जसं की अगोदर कमांड लाईन थ्रू सगळं होतं, त्यानंतर आता काय युजर इंटरफेस त्यामध्ये आहे, जेणेकरून तुम्हाला कॉन्फिगर करायला, ॲक्टिव्हिटीज हँडल करायला, सगळ्या गोष्टी त्या काय म्हणतात त्या ठिकाणी इझिली जाते. त्यानंतर आहे IPS ही सिस्टीम त्यामध्ये आहे. IPS सिस्टीम काय, तर IPS सिस्टीम हा एक फीचर आहे जी इंट्रुशन प्रिव्हेन्शन सिस्टीम आहे. एक डिटेक्शन सिस्टीम जी काय करते, तुमचं डिटेक्ट करते, आणि प्रिव्हेन्शन सिस्टीम जी त्याच्यावरती प्रिव्हेंट झालं तरी किंवा ते होऊ नये म्हणून काय करतं, त्या ठिकाणी ते प्रिव्हेंट करायचं काम करतं. म्हणजे एखादा अटॅक असेल, एखादा त्या ठिकाणी मालवेअर असेल, एखादं एरर असेल, ठीक आहे, वर्नॅबिलिटीज आपण इन शॉर्ट बोलू शकतो, की त्या कंट्रोल करायचं काम ह्या इंट्रुशन प्रिव्हेन्शन सिस्टीम थ्रू काय होत असतं, केलं जात असतं. मग IPSचे डिसएडव्हान्टेजेस काय? A well-known consequence of IPS is their ability to exacerbate the effect of false positive with the IDS. A false positive leads to the wasted long space and time as the administrator researches threats legitimacy. IPS are proactive and false positive means legitimate server and host is being denied. आता IPSचा एक डिसएडव्हान्टेज असा आहे की त्यांनी फॉल्स पॉझिटिव्ह, इन शॉर्ट आपण सांगायचं झालं तर फॉल्स पॉझिटिव्ह म्हणजे काय, एखाद्या वेळी एरर आहे तो करेक्ट दाखवतात की ह्या ठिकाणी सपोज SQL इंजेक्शन अटॅक त्या तुमच्या सिस्टीमवरती झाला आहे, हा त्या ठिकाणी काय झाला, फाइंड झाला आहे, ठीक आहे, फाइंड झाला आहे, बट तो त्या ठिकाणी अटॅक नसून त्या ठिकाणी कुठली तरी ॲक्टिव्हिटी आपल्याच एक नॉन माणसाने किंवा ऑथराइज युजरने केली असेल, बट ती ॲक्टिव्हिटी त्यांनी मालसियस ॲक्टिव्हिटी किंवा एक प्रकारचा अटॅक म्हणून काय केलं, त्या ठिकाणी डिटेक्ट केलं. सपोज एखाद्या वेळी मी सांगितलं तुम्हाला लास्ट वेक्चरला एक्झाम्पल, सध्या सगळे वर्क फ्रॉम होम करतात. मी काय करतो, लॉग इन करतो माझ्या सिस्टीमवरती. माझ्या सिस्टीमवरती ऑथराइज सिस्टीम आहे, ही काय होतं, त्यावरती ते डिटेक्ट होत आहे. बट ती सिस्टीम त्या ठिकाणी ऑथराइज आहे किंवा नाही आहे हे कसं समजेल, ठीक आहे, काहीतरी त्यांच्याकडे लॉग असेल किंवा काही असेल, ठीक आहे. बट बाय चान्स जर ती माझी सिस्टीम बंद पडेल आणि मी दुसऱ्या सिस्टीम थ्रू लॉग इन करत असेल, तर ती दुसरी सिस्टीम माझी ऑथराइज नाही किंवा ती रजिस्टर नाही आहे. मग त्यावेळी असं दाखवायला नको की ती माझी सिस्टीम काय होतं, त्या ठिकाणी मालशियस ॲक्टिव्हिटी किंवा त्या ठिकाणी अनऑथराइज युजर तुमच्या इथे लॉग इन करतो असं दाखवेल. बट ते काय आहे, फॉल्स पॉझिटिव्ह. म्हणजे ते काय आहे, त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी करेक्ट आहे, पण ती डिटेक्ट होताना काय आले, फॉल्स पॉझिटिव्हमधून. ही कन्सेप्ट आहे फॉल्स पॉझिटिव्हची. मग अशा वेळी त्या सिस्टीम खूप सारं स्पेस घेते, खूप सारा टाईम घेते ती ते फॉल्स पॉझिटिव्ह डिटेक्ट करायला, ते फॉल्स पॉझिटिव्ह सॉल्व्ह करायला. हा एक त्याचं काय डिसएडव्हान्टेज आहे. काही हॅकर्स असे पण आहेत की त्यांच्याकडे परमिशन्स आहेत, त्यांच्याकडे काउंटर मेजर्स पण आहेत, सोल्युशन्स पण आहेत ह्या गोष्टी सगळ्यावरती. म्हणजे हॅकर जो आहे तो सगळ्या गोष्टी त्यावरती सोल्युशन घेऊन त्यावरती काय अटॅक करायचा तो करत असतो. बट ह्या गोष्टी होऊ नये म्हणून काहीतरी काउंटर मेजर्स त्यामध्ये घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, हा एक ॲडव्हान्टेज आहे IPचा, दॅट इज इंट्रुशन प्रिव्हेन्शन सिस्टीमचा. नंतर IDS मॅनेजमेंट. आता ह्यावरती मॅनेजमेंट कसं केलं, तर मॅनेजमेंटमध्ये आता थोडक्यात मॅनेजमेंट म्हणजे काय, तर IDS मग त्यामध्ये प्रोब्स आहेत, सेन्सर्स आहेत, वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आहेत, टॅब्स आहेत, हे यूज केले जातात जेणेकरून त्यावरती तुम्हाला हँडल करता येईल, ते डिटेक्ट करता येईल एखादा इंट्रुशन असेल तर, ठीक आहे, इन्स्पेक्शन करता येईल, त्याचं कलेक्शन करता येईल. त्यानंतर IDS मॅनेजमेंट कन्सोर्टमध्ये युजली फुलफिल 2 सेंट्रल रोल्स जे IDS फुलफिल करतं. त्यामध्ये कॉन्फिगरिंग अँड रिपोर्टिंग हे एक आहे. ह्या IDS मॅनेजमेंटमध्ये 2 गोष्टी आहेत. त्याचा डिसएडव्हान्टेज बघितला आपण, IPS कन्सेप्ट बघितली, ठीक आहे, फीचर बघितलं की युजर इंटरफेस प्रोव्हाइड करतो. त्यानंतर बघायचं IDS लॉग इन अँड अलर्टिंग. तो लॉग इन अँड अलर्टिंग ह्या सिस्टीम पण एक फीचर आहे का,
लॉगिंग आणि अलर्टिंग. आता सपोज बाय चान्स कोणीतरी तुमच्या सिस्टीमवरती हॅक केलं, तुमच्या सिस्टीमवरती अटॅक केला, तर त्यावेळी काय येईल, अलर्ट मेसेज किंवा अलर्ट हा काय होईल त्या ठिकाणी ॲक्टिव्ह होईल आणि त्या सारखं तुम्हाला त्या ठिकाणी मेसेज किंवा त्या ठिकाणी तुम्हाला नोटिफिकेशन येईल की तुमच्या सिस्टीमवरती अटॅक झालेला आहे. ठीक आहे, ही एक सिस्टीम झाली. त्यानंतर लॉग्समध्ये काय होतं, तर लॉगमध्ये तुमच्या सिस्टीममध्ये कुणी त्या ठिकाणी लॉग इन केलेलं आहे, मग किती वाजता गेलेलं आहे, कुठलं लोकेशन आहे, कुठली सिस्टीम आहे, किती वेळ होता ॲक्टिव्ह, ह्या सगळ्या गोष्टी ह्या लॉगमधून फाइंड आउट करतात. म्हणजे थोडक्यात रेकॉर्ड कुणी त्या ठिकाणी सिस्टीमवरती लॉग केलं किंवा सिस्टीम यूज केलेली आहे, ह्या सगळ्या त्याचा लॉग काय म्हणजे हा रेकॉर्ड असतो आणि तो काय केला, तो ॲनालाइज केला, तो रिपोर्ट केला जातो. हे झालं लॉग सिस्टीम आणि अनलिटिंग सिस्टीम. ह्या दोन गोष्टी पण आयडीएसमध्ये इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर आयडीएस डिप्लॉयमेंट अँड कन्सिडरेशन, आयडीएस फाईन ट्युनिंग. आता डिप्लॉयमेंट आणि कन्सिडरेशन म्हणजे फाईन ट्युनिंग म्हणजे तुमचं सिस्टीम जी आहे ती फाईनली तुमची सिस्टीम ही एक रेग्युलरली किंवा एक चांगल्या रीतीने काय करायला पाहिजे, त्या ठिकाणी चालायला पाहिजे, स्मूथली चालायला पाहिजे. त्यासाठी कुठल्या गोष्टी आहेत, मग दोन गोष्टी त्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहेत फाईन ट्युनिंगमध्ये, की इन्क्रीजिंग इन्स्पेक्शन स्पीड अँड डिक्रीजिंग फॉल्स पॉझिटिव्ह अँड युझिंग इफिशियंट लॉगिंग अँड अलर्टिंग. तुम्ही काय करा, एकतर तुमचं इन्स्पेक्शन स्पीड वाढवा तुमचं फाईन ट्युनिंगचा सिस्टीम चांगलं राहण्यासाठी. त्यानंतर आहे इन्स्पेक्शन स्पीड वाढला म्हणजे त्या ठिकाणी इन्स्पेक्शन कुठलंही त्या ठिकाणी एखादं एरर फाइंड करायला वेळ घ्यायला नको सिस्टीम. त्यानंतर फॉल्स पॉझिटिव्ह त्या ठिकाणी डिक्रीज करायला पाहिजे, बरोबर आहे, जे आता मी तुम्हाला सांगितलं. नंतर लॉगिंग अँड अलर्टिंग सिस्टीम ही तुमच्या इथे असायला पाहिजे, जी लॉगिंग अँड अलर्टिंग सिस्टीम तुमची काय होतं आपण ॲक्टिव्ह पाहिजे किंवा इन्सफिशियंट पाहिजे, इफिशियंट पाहिजे, इफिशियंट पाहिजे. म्हणजे सपोज आता क्विक त्या ठिकाणी अलर्ट झालं पाहिजे. म्हणजे सपोज आता माझ्याकडे अटॅक झाला आहे सिस्टीमवरती, पण तो 4 तासाने दाखवत आहे किंवा 4 तासाने अलर्ट दाखवत आहे, त्याचा काय उपयोग नाही, बरोबर आहे. मग त्यावरती त्या अटॅक झालेला क्विकली त्या ठिकाणी रिस्पॉन्स झाला पाहिजे, त्या ठिकाणी काय झालं पाहिजे, ते जे काही प्रिव्हेन्शन असेल ते त्या ठिकाणी घेतलं पाहिजे काउंटर. सो ते एक गोष्ट ह्या ठिकाणी तुमचं फाईन ट्युनिंग आयडीएस करण्यासाठी आहे. सो इन्क्रीजिंग इन्स्पेक्शन स्पीड कसं वाढू शकता ते तुम्हाला सांगितलं की तुम्ही स्ट्रॅटेजी इज टू लेट ऑदर फास्टर perimeter device to filtering. Routers and firewalls are usually faster than IDS, so when possible configure the packet filters of your routers and firewall to deny traffic that should not be on your network in the first place. तुम्ही काय करा, त्या ठिकाणी तुमचे स्ट्रॅटेजीज म्हणजे जे काही प्लॅनिंग्स आहेत ते प्रॉपर ठेवा, शॉर्ट ठेवा. राउटर्स फायरवॉल्स आहेत ते पण त्या ठिकाणी ॲक्टिव्ह असतात, तुमचे आयडीएस पण त्या ठिकाणी ॲक्टिव्ह असतात. दोघांचं काम सेम असतं, फक्त फायरवॉल काय करतं, तर फायरवॉल तुमचे बाहेरून येणारे अटॅक्स आहेत ते काय करतं त्या ठिकाणी कंट्रोल करतं. पण इन्सायडर अटॅक जे आहे ते फायरवॉल करत नाही, हा एक ड्रॉबॅक आहे फायरवॉलचा. मग ते अटॅक ह्या आयपीएस आयडीएस म्हणून काय केलं जातं, डिटेक्ट केला जातं. बरोबर, कुठल्याही मालवेअर किंवा कुठली सस्पिशियस ॲक्टिव्हिटी त्या आयडीएस आयपीएसमध्ये भेटली तर ती काय करते त्या ठिकाणी डिटेक्ट करते. मग ते स्ट्रॅटेजी त्या ठिकाणी तुम्ही वाढवलं पाहिजे. त्यानंतर फॉल्स पॉझिटिव्हचा रेट त्या ठिकाणी कमी करायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला म्हणजे फॉल्स पॉझिटिव्हचा रेट कसा करायचा, तुम्ही तुमचा त्या ठिकाणी काहीतरी सिस्टीम मॉडिफाय करा. त्या ठिकाणी तुम्ही काहीतरी आपण बोलतो ना सेकंड ऑप्शन त्या ठिकाणी ठेवा की जेणेकरून समजेल की या ठिकाणी फॉल्स पॉझिटिव्ह नाही आहे. त्यानंतर डिप्लॉयमेंट प्लॅन. सो हिअर आर द स्टेप्स टू सक्सेसफुल IPS डिप्लॉयमेंट. आता डिप्लॉयमेंट करण्यासाठी कुठले कुठले प्लॅन्स आहेत IPSसाठी, इन्फॉर्मेशन सिस्टीम. मग त्यामध्ये तुमचं सिक्युरिटी पॉलिसीज ह्या मेंटेन असल्या पाहिजे, डॉक्युमेंटेशन तुमचं मेंटेन असलं पाहिजे, ह्युमन रोल्स म्हणजे कोण काय काम करणार आहे हे पण त्या ठिकाणी समजलं पाहिजे. फिजिकल लोकेशन्स तुम्ही जसं सांगितलं मी तुम्हाला एक्झाम्पलमध्ये की फिजिकल लोकेशन किंवा सेन्सर्स त्या ठिकाणी ॲक्टिव्ह असले पाहिजे की कोणी त्या लोकेशनवर लॉग इन केलं तरी ते आपला माणूस आहे हे समजलं पाहिजे आणि जर नसेल त्या ठिकाणी सस्पिशियस आहे हे समजलं पाहिजे. त्यानंतर प्लॅन कॉन्फिगर डिव्हाइस मॅनेजमेंट पाहिजे, कस्टमाइज करता आलं पाहिजे, प्रिव्हेन्शन मेकॅनिझम पाहिजे. सगळ्या गोष्टी ह्या डिप्लॉयमेंट प्लॅनमध्ये पाहिजे. व्हॅलिडेट पाहिजे तुमचं जे काय ॲक्सेस आहे ते, टेस्ट करता आली पाहिजे, इन्क्रिप्ट केलं पाहिजे कम्युनिकेशन बिटवीन सेन्सर्स अँड कन्सोल्स. ठीक आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी ह्या डिप्लॉयमेंटमध्ये येतात. सो ही टर्म होती IDS आणि IPS ज्या आपण इन डिटेल बघितल्या. त्यानंतर ह्यामध्ये कुठला पॉईंट समजला तर विचारू शकता डायरेक्ट. त्यानंतरचा टर्म आहे ती आहे सिक्युरिटी इन्फॉर्मेशन अँड इव्हेंट मॅनेजमेंट. आता सिक्युरिटी इन्फॉर्मेशन अँड इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये काय होत असतं, त्यामध्ये दोन गोष्टी आहेत, सिक्युरिटी इन्फॉर्मेशन आणि इव्हेंट मॅनेजमेंट, ह्या दोन वेगळ्या वेगळ्या टर्म्स आहेत. ठीक आहे. सो मल्टिपल सिक्युरिटी सिस्टीम्स, सिक्युरिटी इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट ही वेगळी टर्म आहे आणि इव्हेंट मॅनेजमेंट ही वेगळी टर्म आहे.
सांगायचं झालं तुम्हाला सांगतो. Security information and event management is approach to security management that combines SIM, that is security information management, आणि SCM, that is security event management. ह्या दोन फंक्शन एकत्र येऊन ही SIEM ही टर्म झालेली आहे, दॅट इज SIEM इन शॉर्ट बोललं जातं. सो ही त्या ठिकाणी कशाला गेले तर इट अंडरलाईन द प्रिन्सिपल्स ऑफ SIEM सिस्टम इज टू ॲग्रिगेट relevant data from multiple sources and identify deviation from the norm and take appropriate action. For example, when the potential issue is detected, SIEM might log additional information, generate alert, and instruct other security control to stop the activity progress. म्हणजे सपोज तुमचं त्या ठिकाणी वेगवेगळ्या सोर्सेसकडनं डेटा हा कलेक्ट झाला पाहिजे आणि तो कलेक्ट झालेला डेटा त्या ठिकाणी तुम्हाला नीट ॲनालाइज करता आला पाहिजे, त्या ठिकाणी नीट काय म्हणतो आपण ॲप्रोप्रिएट ॲक्शन्स त्या डेटावरती घेता आले पाहिजे. म्हणजे सपोज एखाद्या मालशियस ॲक्टिव्हिटी असेल तर त्या ठिकाणी डिटेक्ट झाली पाहिजे, बरोबर. कुठली अनवॉन्टेड इन्फॉर्मेशन असेल तर त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी होत असेल तर ती डिटेक्ट झाली पाहिजे. सो ह्या सगळ्या गोष्टी ह्या SIEMमध्ये होत असतात. सो SIEM याला इन शॉर्ट SIEM बोललं जातं, सिक्युरिटी इन्फॉर्मेशन आणि इव्हेंट मॅनेजमेंटला. सो इट टेक द log files and commonalities such as attack types, threat organizations, and summarize the result for a particular time period. हे सगळं समराइज केलं. SIEM have huge advantages over individual IDS system because they have capability to collect and analyze many different sources of information to determine what really happening. As a result, SIEM can significantly reduce the false positive by verifying information based on the other data. SIEM काय करतं, तुमचं एकतर ॲनालाइज केलं करतं सिस्टीम बरोबर आहे की नाही, डेटा ठीक आहे, सिस्टीम सगळं बरोबर चाललंय की नाही, आणि त्यानुसार काय करतं ते ॲनालाइज करून त्या ठिकाणी रिझल्ट जो असेल तो देतो. मग डेटा ॲग्रिगेशन आहे, ह्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत तर डेटा ॲग्रिगेशन केलं. SIEM कलेक्ट इन्फॉर्मेशन फ्रॉम एव्हरी अवेलेबल सोर्सेस दॅट इज रिलिव्हंट टू सिक्युरिटी इव्हेंट. These sources take form of alerts, real-time data, logs and supporting data. Data aggregation मध्ये या सगळ्या गोष्टी डेटा असतात, यामध्ये लॉग फाइल्स असतात, रिअल टाइम डेटा असतो, सपोर्टिंग डेटा, ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्यानंतर अलर्ट्स तुम्हाला सांगितली कन्सेप्ट, त्या एका वेळी त्या ठिकाणी खूप अटॅक होत असेल तर तो अलर्ट कधी झालेला आहे हे वेगवेगळ्या सोर्सेसमधून किंवा फॉल्स पॉझिटिव्ह असेल ते रिड्यूस करायला या सगळ्या गोष्टी यूज केल्या. त्यानंतर रिअल टाइम डेटा ज्यामध्ये सच एज नेटवर्क फ्लो डेटा असेल, ठीक आहे. त्यानंतर गिव्स द SIEM ॲडिशनल इन्फॉर्मेशन टू कोरिलेट. त्यानंतर लॉग्स असतील त्या डिफरंट फ्रॉम इव्हेंट्स इन दॅट दे आर नॉर्मल पार्ट ऑफ द सिस्टम अँड युजली मेड डिबगिंग पर्पज. सपोज ते वेगळे पार्ट असेल सिस्टीमचा किंवा एक दुसरी ॲक्टिव्हिटी सिस्टीमवर होत असेल, बट त्याचा पर्पज तो आहे तो सेम आहे, डिबग पर्पज असेल, त्यावेळी लॉग फाईल्स जे असतील ते चेक केले जातात. सपोर्टिंग डेटा आहे, ॲनालिसिस केला जातो, ऑपरेशनल इंटरफेस आहे. सपोर्टिंग डेटा काय करतात, सपोर्टिंग डेटामध्ये वेगवेगळ्या डेटा जो तुमच्या SIEM जे आहे ते प्रॉपर वर्क करायला इम्पॉर्टंट आहे. ॲनालाइज केला जातो, सपोज सांगितलं की ॲनालाइज काय त्या ठिकाणी सगळा डेटा एकत्र केला जातो, त्यामध्ये काही सस्पिशियस आहे का, त्याचा काय प्रॉब्लेम तर नाही येणार, ते सगळं डिस्टिंग्विश करून पिक्चर सगळे काढून ते सगळं काय केलं जातं, ॲनालाइज केलं. त्यानंतर ऑपरेशनल इंटरफेस म्हणजे काय तर फॉर ऑल द डेटा कलेक्टेड बाय SIEM अँड रिझल्टिंग अलर्ट to remain reliable and it must be present in information in a way that administrator can understand its class. Alerting is one of the other way of SIEM interact with humans, and whereas the dashboard performs a full-time data transfer to the administrator. So because of the administrator must go to the SIEM, log in and intentionally look out this information. Alert represent a push technique that doesn't require human intelligence to notice something important is happening. या ठिकाणी अलर्ट सिस्टीम सारखं हे काय वेगळी गोष्ट आहे, म्हणजे थोडक्यात अलर्ट सिस्टीमला एक वेगळा पर्याय आपण बोलू शकतो की ऑपरेशनल इंटरफेस, ज्यामध्ये कोण इंटरॅक्ट करते, कोण यूज करते सिस्टीम, हे तुम्हाला समजू शकतो. सो ह्या सगळ्या गोष्टी होत्या तुमच्या SIEMमध्ये, ठीक आहे. दॅट इज सिक्युरिटी इन्फॉर्मेशन अँड इव्हेंट मॅनेजमेंट. त्यानंतरचा एक चॅप्टर आहे, तो चॅप्टर आहे व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल, दॅट इज अ VoIP अँड PBX सिक्युरिटी. आता ह्यामध्ये पहिला आपण VoIP बघणार आहोत आणि त्यानंतर PBX सिक्युरिटी बघणार आहोत. तर व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल जो आहे तो काय करतो, तर व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल इट मीन्स टेलिफोन सर्व्हिसेस ओव्हर इंटरनेट, जे आपण इंटरनेट थ्रू टेलिफोन सर्व्हिसेस करतो, ठीक आहे. व्हॉट्सअप कॉल असेल, व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल असेल, बरोबर आहे. आपण वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आपण यूज करतो, बरोबर आहे. मग जे आपण व्हॉइस ओव्हर इंटरनेटचा यूज करून आपण काय करतो, त्या ठिकाणी कॉलिंग वगैरे करत असतो.
सो ह्या सगळ्या गोष्टी ह्यामध्ये असतात. सो ट्रॅडिशनली इंटरनेट हॅड बीन यूज फॉर एक्सचेंजिंग मेसेज बट ड्यू टू ॲडव्हान्समेंट इन टेक्नॉलॉजी इट सर्व्हिसेस क्वालिटी हॅज इन्क्रीज मॅनफोल्ड. So it is possible to deliver voice communication over internet protocol network by converting voice data into packets. So voice over internet protocol is set of protocols and system developed to provide this service seamlessly. ही काय तर हा एक प्रोटोकॉल आहे जो काय करतो तुमची सिस्टीम प्रोव्हाइड करतो ज्यामध्ये तुमच्या सिस्टीमला सिस्टीम जी आहे किंवा पहिल्यांदा इंटरनेट हे काय केलं तर फक्त इन्फॉर्मेशन एक्सचेंजसाठी वापरलं जायचं. मग डेटा सर्च करायचा, तो एक्सट्रॅक्ट करायचा किंवा तो डेटा फाइंड करायचा ह्यासाठी. बट आता ॲडव्हान्स होऊन त्यावरून तुम्ही ते कॉलिंगसाठी पण इंटरनेट यूज करू. सपोज फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं की व्हॉट्सअप कॉल एक बेस्ट एक्झाम्पल आहे, स्कायपी आहे, बरोबर. सो वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आहेत ज्यामध्ये तुम्ही कॉल करू शकता. सो ही एक ॲडव्हान्समेंट आहे. सो देर आर सेम प्रोटोकॉल्स यूज फॉर द व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल ज्यामध्ये H3.3 आहे, सेशन इनिशिएशन प्रोटोकॉल आहे, SIP आहे, सेशन डिस्क्रिप्टिव्ह प्रोटोकॉल आहे, HTTP आहे, मीडिया गेटवे प्रोटोकॉल आहे, MGCP आहे, रिअल टाइम ट्रान्सफर प्रोटोकॉल RTP आहे, स्काईप प्रोटोकॉल आहे. सो हे सगळे प्रोटोकॉल आहेत. आता H.323 काय करतात तर इट स्टँडर्ड फॉर डिफाइनिंग components protocol and procedure to provide real-time multimedia sessions including audio, video, and data transmission over packet switch network. Some services facilitated by H323. आता ह्यामध्ये काय काय केलं जातं, ह्यामध्ये तुमचं कंपोनंट्स असतात, त्यामध्ये तुमचा व्हॉइस, ऑडिओ, व्हिडिओ या सगळ्या गोष्टी ह्या प्रोटोकॉल थ्रू काय होत असतात, ट्रान्सफर होत असतात. IP टेलिफोनी आहे, व्हिडिओ टेलिफोनी. व्हिडिओ टेलिफोनीमध्ये काय होतं तुमचं ऑडिओ बरोबर काय होतं, व्हिडिओ पण त्या ठिकाणी काय होतं कम्युनिकेट होत असतं. त्यानंतर SIP दॅट इज अ सेशन इनिशिएशन प्रोटोकॉल. ह्यामध्ये काय केलं तर इट इज अ प्रोटोकॉल दॅट इस्टॅब्लिश अँड मॉडिफाईड टर्मिनेट मल्टीमीडिया sessions like IP telephony आहे. All systems that need multimedia sessions are registered and provided SIP address, such as the IP addresses. Using this address called the check the poly availability and invite the voice over internet protocol session accordingly. SIP हा काय थोडक्यात सेशन इनिशिएशन प्रोटोकॉल. थोडक्यात तुम्ही कॉल करता आणि त्या ठिकाणी दुसरा जर अवेलेबल नसेल त्यावेळी तुम्ही काय करता, त्या ठिकाणी इन्व्हाइट करता किंवा त्या ठिकाणी काही मेसेज टाकता, वेट करता. ह्या सगळ्या गोष्टी या SIP मधून होत असतात. एखादं सेशन बिझी असेल मग त्या सेशन बिझी असताना काय ॲक्टिव्हिटी केली जाईल तर ह्या सगळी त्या SIP मधून केल्या जातात. त्यानंतर SIP फॅसिलिटेट मल्टी पार्टी मल्टीमीडिया सेशन्स लाईक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग involves 3 or more people in short span of time has become integral and voice over internet protocol largely replaced H323. यामध्ये 2 किंवा 3 पेक्षा जास्त प्रोटोकॉल माणसं तुम्ही ॲड करू शकता. ह्या सगळ्या गोष्टी या SIP थ्रू होतात. दॅट इज अ सेशन इनिशिएशन प्रोटोकॉल. मग व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल आहे, त्याचे कंपोनंट्स कोणते कोणते आहेत, त्याचे कंपोनंट्समध्ये त्यामध्ये आहेत सिग्नलिंग गेटवे कंट्रोल आहेत. आपण ह्या एक नोट्स कॉल कंट्रोल एलिमेंट्स आहेत ज्यामध्ये इंटरनेट प्रोटोकॉल प्रायव्हेट ब्रांच एक्सचेंज आहेत, सेशन बॉर्डर कंट्रोल्स आहेत, गेटवे अँड गेट कीपर्स आहेत ज्यामध्ये डायरेक्ट पीर्स आहेत, मल्टीमीडिया कॉन्फरन्स युनिट्स आहेत, हार्डवेअर कंपोनंट्स आहेत की ज्यामध्ये फोन्स असतात, तुमचे व्हिडिओ कोडेक्स असतात, सॉफ्टवेअर्स असतात, तुमचा IP फोन्स आहेत ज्यामध्ये डेस्कटॉप क्लायंट्स म्हणजे थोडक्यात आपण ॲप्लिकेशन बोलू शकतो की सॉफ्टवेअर बोलू शकतो. कॉन्टॅक्ट सेंटर कंपोनंट्स आहेत ज्यामध्ये कॉल सेंटर आहेत, कॉल रेकॉर्डिंग सेंटर आहेत, ज्याचे CDR वगैरे सगळे असतात ना ह्या गोष्टी, IVR, CDR ह्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असाल की ऑटोमॅटिक कॉल डिस्ट्रीब्युशन आहे, इंटरॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स आहे. या सगळ्या गोष्टी त्या कॉन्टॅक्ट सेंटर कंपोनंट्समध्ये असतात, थोडक्यात कॉल सेंटरमध्ये असतात. तर आहे लिस्ट ऑफ प्रोटोकॉल्स कॉमनली यूज. आता हे आपण बघितले कुठले प्रोटोकॉल यूज केले जातात. त्यानंतर आहे कंपोनंट्स. त्या कंपोनंट्समध्ये कॉल कंट्रोल बघितलं, व्हॉइस, मीडिया गेटवे अँड गेट कीपर्स आहेत, MC आहेत, ठीक आहे, जे तुमचं काय करतं मल्टीमीडिया कॉन्फरन्स युनिट आहे ज्यामध्ये सगळा डेटा स्टोअर असतो कन्सिडर. नंतर हार्डवेअर एंड पॉईंट ज्यामध्ये मोबाईल फोन्स वगैरे आहेत, सॉफ्टवेअर एंड पॉईंट ज्यामध्ये तुमचे ॲप्लिकेशन्स आहेत. व्हॉट्सअपवर तुम्ही करत असाल तर व्हॉट्सअप इज वन ऑफ द सॉफ्टवेअर एंड पॉईंट, स्कायपी थ्रू करत स्कायपी इज वन ऑफ द एंड पॉईंट. सो या सगळ्या गोष्टी आहेत. आता ह्यामध्ये मेन पॉईंट जो आहे तो आहे ह्यामध्ये अटॅक्स किंवा व्हल्नरॅबिलिटीज काय काय आहे. सो व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉलमध्ये व्हल्नरॅबिलिटीज काय आहेत आणि त्याचे काउंटर मेजर्स काय त्या बघतो. व्हल्नरॅबिलिटीज काय आहेत तर त्याच्यामध्ये इनसफिशियंट व्हेरिएशन ऑफ डेटा आहे, एक्सलंट फ्लॉज आहे, स्ट्रिंग ॲरिंग मॅनिपुलेशन फ्लॉज आहे, लॉ रिसोर्सेस आहे, लो बँडविड्थ हाय एरर आहे. लो बँडविड्थ म्हणजे तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना कॉमन की त्यामध्ये सपोज एखाद्या कॉल केल्यानंतर आपल्याला इंटरनेट बघा पोअर कनेक्शन वगैरे लागतं, ते हा लो बँडविड्थचा विषय आहे.
हे सगळे व्हर्नॅबिलिटीज आहेत इन शॉर्ट. फाईल रिसोर्स मॅनिप्युलेशन क्लॉज आहे, पासवर्ड मॅनेजमेंट आहे, परमिशन अँड प्रिव्हिलेजेस आहे, क्रिप्टो अँड रँडमनेस आहे, ऑथेंटिकेशन अँड सर्टिफिकेट एरर्स आहे, एरर हँडलिंग आहे, होमोजियस नेटवर्क आहे, लॅकिंग फॉलबॅक सिस्टीम, फिजिकल कनेक्शन क्वालिटी अँड पॅकेट पोझिशन, या सगळ्या गोष्टी या व्हर्नॅबिलिटीजमध्ये आहेत. म्हणजे काउंटर मेजर्स काय करू शकतो आपण. So, three main exploitable paths from which you may be attacked. The low-tech hacks attacks on the server and places or hardware infrastructure administrated directed against specific system or protocol. मग त्यामध्ये ओल्ड डॉग्स, ओल्ड ट्रिक्स आहेत, त्यामध्ये ओरिजिनल हॅक्स आहेत, ज्या जुन्या सिस्टीम त्यामध्ये घेतल्या जायच्या किंवा त्यामध्ये तुम्ही बघत होता. नंतर असेसमेंट ऑडिट आहे, की असेसमेंट ऑडिटमध्ये काय तुम्ही करता तर थोडक्यात पूर्ण चेक करता सिस्टीम, की ज्यामध्ये असंच करता, त्याचं ऑडिट करता, त्यामध्ये कुठला एरर नाही हे फाइंड करता. ॲक्शन स्टेप्स आहेत, जर एरर असेल तर त्यावेळी काहीतरी तुम्ही ॲक्शन घेतली पाहिजे, त्यावरती काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे. सपोज एखाद्या मालशियस ॲक्टिव्हिटी आहे किंवा एखाद्या वेळी ठिकाणी व्हायरस आहे तर तुम्ही काय केलं पाहिजे, रिमूव्ह केलं पाहिजे. हे सगळे ॲक्शन स्टेप्स आहेत. व्हर्नॅबिलिटीज किंवा एक्सपर्ट्समध्ये काय तर व्हर्नॅबिलिटी मीन्स द विकनेस दॅट हॅज नॉट बीन यूज टू कॉम्प्रोमाइज अ पेरिमीटर, whereas exploit is a compromise vulnerability. Vulnerability म्हणजेच काय तर थोडक्यात तुमचं एरर किंवा विकनेस आपण बोलू शकतो. विकनेस इज अ बेस्ट वर्ड फॉर व्हर्नॅबिलिटी. अँड एक्सपर्ट म्हणजे काय तर एक्सपर्ट म्हणजे ती जी व्हर्नॅबिलिटी आहे ती आपण कॉम्प्रोमाइज केली आहे. म्हणजे ती काही असं बोललं ना की काही एरर असतं ते आपल्याला ॲक्सेप्टच करायला लागतं, कॉम्प्रोमाइज करायला लागतं. आता सपोज बँडविड्थचा आहे, बँडविड्थचा आहे तर आपल्याकडून सॉल्व्ह होणारच नाही, बरोबर. तो नेटवर्कचा इश्यू आहे, मग तो ॲक्सेप्ट करणं भाग आहे. मग त्यामध्ये बघा नेटवर्कचं पहिलं दिलेलं आहे. त्यानंतर नेटवर्कमध्ये काय तर इन्स्पेक्टिंग पॅकेट टेक्स रिसोर्सेस अँड ॲड्स ट्रान्समिट टाईम. सर्व्हर्स आहेत, ॲज विथ एनी सर्व्हर बेस सिस्टीम अंडरस्टँड युअर की विकनेस अँड मोस्ट व्हर्नरेबल एरियाज. ॲप्लायन्सेस आहेत जे तुम्ही सॉफ्टवेअर वगैरे यूज करतात ते, प्रोटोकॉल्स जे यूज करतात ते पण तुमचं सिक्युअर असणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी या व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉलमध्ये आपण बघितलेल्या आहेत. ठीक आहे, तर हे झालं VoIP. त्यानंतर आहे PBX. PBX मध्ये काय तर PBX इज अ प्रायव्हेट ब्रांच एक्सचेंज, इज अ कम्प्युटर बेस्ड स्विच दॅट कॅन बी थॉट ऑफ ॲज अ लोकल फोन कंपनी. मग त्यामध्ये मल्टिपल एक्सचेंजेस आहेत, व्हॉइस मेल आहेत, कॉल फॉरवर्डिंग आहे, फॅक्स मॅनेजमेंट आहे, रिमोट कंट्रोल आहे. तर ही प्रायव्हेट ब्रांच एक्सचेंज आहे जी काही कम्प्युटर बेस आहे, जी काय करते लोकल फोन कंपनी थ्रू काय करते रन करते. हॅकिंग PBX काय तर तुमच्या कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन हॅक करणं किंवा त्या ठिकाणी घेणं किंवा चोरणं हे एक हॅकिंग PBX म्हणून बघू शकतो. टू कॉज द डॅमेजेस बाय क्रॅशिंग द PBX. तुम्ही कॉज पण त्या ठिकाणी, आता सपोज एखादा फॅक्स येतो, फॅक्सला तुम्ही काय करू शकता, त्या ठिकाणी कॉज करू शकता, सिस्टीम त्या ठिकाणी तुमची ती खराब करू शकता, इन्फॉर्मेशन चोरू शकता. ह्या सगळ्या गोष्टी ह्या हॅकिंग PBX मध्ये होतात. PBX मध्ये हे सगळे तुम्ही एक्झाम्पल लक्षात ठेवलं तुम्हाला समजेल. कॉल फॉरवर्डिंग हा एक पार्ट आहे PBX. व्हॉइस मेल इज वन ऑफ द पार्ट ऑफ PBX. कॉल नसताना किंवा कॉल व्हॉइसवर इंटरनेट प्रोटोकॉल किंवा कॉलिंगपेक्षा कुठले वेगवेगळे ऑप्शन्स आहेत ते हे या PBX मध्ये आहे. फॅक्स मॅनेजमेंट आहे. ठीक आहे. सो ॲडमिनिस्ट्रेटर पोर्ट्स अँड रिमोट ॲक्सेस. Vendors often require remote access via modem to able to support and configure the PBX. So this port is number one hacker entry point. ज्यामध्ये attacker can connect to PBX via the modem, and if the administrator port is shared with the voice port, the attacker can access the port from the outside PBX by calling and manipulating the PBX to reach the administrative port. So just with the administrative privilege, computers when attackers have remote administrative privilege, they open the box and can use it to make international calls or shut down the PBX. आता दोन पार्ट आहेत. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कोडमध्ये ज्याला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह परमिशन आहे तो यूज करू शकतो ह्या PBX, किंवा तो परमिशन देऊ शकतो, किंवा आता रिमोट ॲक्सेस तू काही करू शकतो. त्यामध्ये आता इथून बसून तो दुसऱ्या काय करू शकतो, सिस्टीम ॲक्सेस करू शकतो दुसऱ्या जागेवरची. त्यामध्ये जे पाहिजे तसे चेंजेस त्या ठिकाणी तो करू शकतो. व्हॉइस मेल त्यांनी एक दिलेलं आहे की व्हॉइस मेलमध्ये काय आणि अटॅकर कॅन गेन इन्फॉर्मेशन फ्रॉम द व्हॉइस मेल ऑल्सो. त्यामध्ये आपण व्हॉइस मेसेज आपण बोलतो त्या गोष्टी आहेत. डिनायल ऑफ सर्व्हिसेस आहेत. अटॅकर काय करू शकतो, जास्तीत जास्त काय होते ट्रॅफिक वाढू शकतो आणि सिस्टीम अवेलेबल नाही आहे असं दाखवू शकतो. तसं सिक्युरिंग PBX मध्ये काय, सिक्युरिंग PBX इज अ कनेक्ट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कोड्स ऑनली वेन नेसेसरी. प्रोटेक्ट रिमोट ॲक्सेस विथ थर्ड पार्टी डिव्हायसेस. तुम्ही रिमोट ॲक्सेस करायला जर थर्ड पार्टी डिव्हायसेस असेल तर तुम्ही ते प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कोड यूज करणं गरजेचं आहे ऑनली. रिव्ह्यू द पासवर्ड स्ट्रेंथ ऑफ द युजर्स पासवर्ड
पासवर्डची स्ट्रेंथ किंवा पासवर्डचं तुमचं स्ट्रॉंग जास्तीत जास्त होईल हे बघायचं गरजेचं आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी होत्या PBXमध्ये. ठीक आहे. सो आज आपण काय काय बोलतो, आज आपण IPS ही कन्सेप्ट बोलतो. IPSमध्ये IPSचं कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत त्या बघितल्या त्यामध्ये. त्यानंतर SIEM वगैरे आहे, सिक्युरिटी इन्फॉर्मेशन इव्हेंट मॅनेजमेंट वगैरे. नंतर VoIP बघत आणि PBX सिक्युरिटी ह्या सगळ्या गोष्टी आपण आज बघितलेल्या आहेत. त्यानंतर जो पॉईंट आहे दॅट इज ऑपरेटिंग सिस्टीम सिक्युरिटी मॉडेल्स आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. या ठिकाणी हा चौथा युनिट आहे. चौथा युनिटचा लास्ट चॅप्टर आहे ऑपरेटिंग सिस्टीम सिक्युरिटी मॉडेल्स आणि त्यानंतर आपलं फिफ्थ युनिट स्टार्ट होईल. ठीक आहे. आज पुरते एवढेच. त्यामध्ये जर कुणाला काय समजलं असेल, काय क्वेश्चन असेल तर विचारला तरी चालेल. अटेंडन्स ज्यांनी चॅट बॉक्समध्ये टाकली नाही त्यांनी अटेंडन्स चॅट बॉक्समध्ये टाका. ठीक आहे. आज पुरते एवढंच. बाकीच्या पण आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्यू. लेफ्ट केला तरी चालेल. कुणाला काय क्वेश्चन असेल तर विचारला तरी चालेल.